वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला लास्ट चॅप्टर आहे सर्कल, कॉर्ड अँड आर्क. त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट 17.2 जो आहे, तर त्याचे सगळे जे 2 क्वेश्चन आहेत, त्या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 17.2. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? द डायमीटर PQ अँड RS ऑफ द सर्कल विथ सेंटर C. हे जे 2 डायमीटर आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे इथला अँगल 90 डिग्री. इव्हन इथला प्रत्येक अँगल किती डिग्रीचा आहे परपेंडिक्युलर म्हटल्यावर 90 डिग्री. स्टेट व्हाय द आर्क TS अँड SQ आर कॉन्करंट. तर आर्क TS आणि आर्क SQ हे दोन्ही का कॉन्करंट आहेत, हे 2 आर्क ते सांगायचं. राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्करंट टू TS. बाकीचे कोण कॉन्करंट आहेत ते पण लिहायचं TS. तर सगळ्यात पहिल्यांदा हा पार्ट करूया. व्हाय द आर्क TS अँड SQ आर कॉन्करंट. इथून सुरुवात करूया त्याची. क्वेश्चन मध्ये दिलंय PQ आणि RS एकमेकाला काय आहेत परपेंडिक्युलर. सो PQ इज परपेंडिक्युलर टू RS. हे साइन कसलं आहे परपेंडिक्युलर ऍट C. C ला ते काय आहे परपेंडिक्युलर. C सेंटर आहे. हे जरी नाही मेन्शन केलं तरी चालेल. PQ इज परपेंडिक्युलर टू RS किंवा लिहिलं तरी चालेल ऍट C. मग परपेंडिक्युलर असल्यामुळे इथे C हा अँगल किती डिग्रीचा होणार 90 डिग्रीचा. देअरफॉर अँगल PCS इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. मग PCS 90 डिग्री आणि दुसरा आणखीन एक खालचा हा सुद्धा कितीचा असणार SCQ किंवा तुम्ही QCS असं सुद्धा म्हणू शकता. तो सुद्धा किती डिग्रीचा असणार, हा पण 90 डिग्री आणि हा पण 90 डिग्री येणार. ओके. देअरफॉर मेजर ऑफ आर्क PS इज इक्वल टू अँगल. आता आर्क PS हा किती डिग्रीचा असणार, तर त्याच्या समोरच्या सेंट्रल अँगल इतका म्हणजे PCS तो किती डिग्रीचा आहे आता शोधला आपण 90 डिग्रीचा. ओके. तसं मेजर ऑफ आर्क हा बघूया आता QS. मेजर ऑफ आर्क QS किंवा SQ तो कुणा इतका असणार त्याच्या सेंट्रल अँगल इतका. सेंट्रल अँगल कोण आहे हा इथे दिसतोय तो SCQ आणि तो सुद्धा किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. म्हणजे मेजर ऑफ आर्क PS किती डिग्रीचा आहे 90 डिग्री आणि SQ किती डिग्रीचा 90 डिग्री. इथे तुम्ही प्रॉपर्टी लिहू शकता आर्क इक्वल टू सेंट्रल अँगल. ओके. आर्कचा मेजर कशावरनं काढायचं सेंट्रल अँगलवर. याला 1 द्या, याला 2. सो फ्रॉम 1 and 2 आर्क किंवा असेल मेजर ऑफ आर्क PS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क SQ. आर्क इक्वल म्हणजेच काय, ते एकमेकाला काय कॉन्करंट. म्हणजे थोडक्यात हे लिहायचं राहिलेलं. देअरफॉर आर्क PS इज कॉन्करंट टू आर्क SQ. दोघेही 90 डिग्रीचे, त्यामुळे एकमेकाला इक्वल म्हणजेच काय कॉन्करंट. ओके. पहिल्याचा आपण आन्सर दिलं PS इज कॉन्करंट टू SQ. राईट द अदर आर्क्स ओके विच आर कॉन्करंट टू PS. PS ला बाकीचे कोण कोण आणखी कॉन्करंट आहेत, तर त्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो मेजर ऑफ आर्क. ओके. आर्क हा आर्क घेऊया आपण आता इथला PR. मेजर ऑफ आर्क PR किंवा RP कसं येईल मेजर ऑफ आर्क PR और RP तो कोणा इतका असणार सेंट्रल अँगल. तो सुद्धा किती डिग्रीचा असणार इथं परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 डिग्री. ओके. इज इक्वल टू अँगल PCR म्हणजे किती डिग्रीचा 90 डिग्री. ओके. आणि दुसरं मेजर ऑफ आर्क हा इकडचा QR. इथला सुद्धा अँगल किती डिग्रीचा असणार 90 डिग्री. ऑफ आर्क QR इज इक्वल टू अँगल 3 लेटर्स मध्ये लिहूया तो अँगल. कुठला अँगल QCR. जस्ट मिनिट QCR. तर तो किती डिग्रीचा असणार 90 डिग्रीचा. म्हणजे हे दोघं पण किती डिग्रीचे झाले 90 डिग्रीचे. देअरफॉर आर्क RP इज कॉन्करंट टू आर्क PS. ओके. आणि दुसरा हा RP पण असणार आणि QR. आर्क QR इज कॉन्करंट टू आर्क PS. कारण हे दोघं पण किती डिग्रीचे आहेत 90 डिग्रीचे. ते पण त्याला काय असणार आहे इक्वल. ओके. तर हे लिहू शकता तुम्ही. हे आन्सर आहे. आता सेकंड क्वेश्चन बघू. तर आता सेकंड क्वेश्चन बघूया. इन द ऍडजॉइंट फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल. तर हा जो सर्कल दिलाय त्याचा सेंटर कोण आहे O आहे.
हुज डायमीटर इज एम एन. ही काय आहे? डायमीटर आहे. ओके. मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल्स आर गिवन, जसं की इथं 100 डिग्री, 35 आणि हा 100 हे दिलेले आहेत. हेन्स फाइंड द फॉलोइंग. हे तिन्ही फाइंड आउट करायचे. तर वन बाय वन बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे दोन अँगल दिलेत ते हे फाइंड आउट करूया पहिल्यांदा. ओके. तर पहिला पॉइंट फाइंड आउट करताना स्टार्ट कुठून करणार? एम एन इज डायमीटर. एम एन इज डायमीटर. एम एन हा डायमीटर आहे. तर एम एन जर डायमीटर असेल तर हा जो पूर्ण आर्क आहे इथून इथपर्यंतचा तो काय असणार आहे? सेमी सर्क्युलर आर्क असणार आहे. आणि सेमी सर्क्युलर आर्कचा मेजर किती असतो? 180 डिग्री. ओके. डायमीटर असल्यामुळे सेमी सर्क्युलर आर्क. म्हणजे थोडक्यात काय तर अँगल, तीन अँगल गिवे आहे. म्हणजे पहिला अँगल ए ओ एम, हा अँगल ए ओ एम प्लस दुसरा अँगल ए ओ बी, जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँगल ए ओ बी प्लस तिसरा अँगल बी बी ओ एन, बी ओ एन. हे तिन्ही मिळून किती असणार आहेत? 180 डिग्री. आणि याला रिझन काय द्यायचं? सेमी सर्कल. ओके. सेमी सर्कल. आता व्हॅल्यू पुट करूया याच्यात. एओएम किती डिग्रीचा दिलाय? ओके. इथला एओएम 100 डिग्री. याची व्हॅल्यू पुट केली. प्लस एओबी फाइंड आउट करायचा आहे. तो आहे तसा लिहिला एओबी. आता त्याच्यानंतर प्लस बीओएन किती डिग्रीचा आहे? 35 डिग्री इज इक्वल टू 180. मग ह्या दोन्हींची ऍडिशन करूया. 100 प्लस 35 केलं तर 135 येणार. प्लस एओबी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. तर हा प्लस आहे तो इकडे येऊन काय होणार? मायनस होणार. सो एओबी इज इक्वल टू 180 मायनस 135. ओके. सो 180 135 मायनस केलं तर 5 राहणार. कॅरी घेतली इथे 10 7 7 मायनस 3 4 1 मायनस 1 0. म्हणजे किती आला? एओबी 45 डिग्री. हा झाला पहिला तुला एओबी मिळाला. त्याच्यानंतर आता हे मी रफ करतो आणि दुसऱ्या साईडला पण तसंच आहे. सीओडी फाइंड आउट करताना तर सीओडी मध्ये परत एम एन हा डायमीटरच आहे इथे. त्यामुळे हा सगळा आर्क मिळून किती डिग्रीचा असणार? सेमी सर्कल असल्यामुळे 180 डिग्री. तर ते लिहूया आपण. पहिला अँगल हा घेऊया एम ओ डी. नाव अँगल एम ओ डी प्लस दुसरा अँगल डी हा असा घेऊया सीओ डी. हा अँगल जो आपल्याला फाइंड आउट करायचा प्लस सीओ डी. आणि लास्टचा हा अँगल इथला सीओ एन, हा जो 35 दिलाय सीओ एन. या तिघांची मिळून किती होणार आहे? 180. हा सुद्धा काय असणार आहे? सेमी सर्कल किंवा सेमी सर्क्युलर आर्क. असं सेमी सर्कल मध्ये 180 येणार सगळे. आता इथे दिलेल्या व्हॅल्यू टाकते. एम ओ टी 100 आहे. सीओडी शोधायचा आहे आपल्याला. आणि सीओ एन तो किती आहे? 35 डिग्री. इथे बघू शकता हा 100 आहे आणि हा 35 मधला शोधायचा आहे. 180. तर मग सारखं स्टेप 100 प्लस 35. याला सीओडी लिहूया. 100 प्लस 35 किती येणार? 135 इज इक्वल टू 180. जर का सीओडी जस्ट मिनिट सीओडी पाहिजे असेल तर 180 हा प्लस इकडे येऊन काय होणार? मायनस 135. म्हणजे मग सारखं सीओडी सुद्धा किती येणार? 45 डिग्री. तर पहिल्या क्वेश्चनचा आपण पार्ट पूर्ण केलाय. हे दोघं पण किती आले? 45 डिग्री. आता आर्क इक्वल दाखवायचे. तर आता दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला हे दोन इक्वल दाखवायचे. आर्क ए बी इज इक्वल टू आर्क सी डी. तर त्यासाठी इथे आपण बघूया. आत्ताच आपण काय केलं? हा एओ बी किती डिग्रीचा मिळाला आपल्याला? 45 डिग्री. आणि इकडचा सीओ डी तो सुद्धा किती आहे? 45 डिग्री. मग इथून स्टार्ट करूया. मेजर ऑफ आर्क ए बी. तर आर्क ए बी किती आहे कसं ठरवायचं? तर जेवढा सेंट्रल अँगल आहे मधला तेवढा आर्क असणार. ते अँगल एओबी. एओबी किती डिग्रीचा आला? 45 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ आर्क ए बी किती आला? 45 डिग्री. तसंच मेजर ऑफ आर्क सी डी म्हणजे हा तो कोणा इतका असणार? या सेंट्रल अँगल इतका. म्हणजे अँगल सीओडी. तो सीओडी पण किती आला? 45 डिग्री. ओके. इथे त्याच्यात रिझन लिहायचं. आर्क इक्वल टू सेंट्रल अँगल.
सेंट्रल अँगल किंवा तुम्ही फुल सेंटेन्स काय लिहू शकता, मेजर ऑफ आर्क इक्वल टू सेंट्रल अँगल इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. आता हा पण 45 आला, हा पण 45 आला. देअरफॉर मेजर ऑफ आर्क, याला हवं तर नंबर द्या 1 आणि याला 2. इथं हवं तर असं म्हणा फ्रॉम 1 and 2 मेजर ऑफ आर्क AB, ओके, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क CD. तर दोन्ही आर्क इक्वल आलेत आणि आर्क इक्वल म्हणजेच काय, तर आर्क कॉन्ग्रंट. देअरफॉर आर्क AB इज कॉन्ग्रंट टू आर्क CD. ओके, याला हवं तर ब्रॅकेटमध्ये असं रिझन द्या, इफ किंवा असं काही गरज नाही त्याची, इथे फक्त एवढं आलं, आर्क AB इज कॉन्ग्रंट टू, कारण मेजर जर इक्वल असेल तर मेजर इक्वल म्हणजे आर्क कॉन्ग्रंट. ओके, देअरफॉर म्हणून द्या. त्याच्या पुढचं आपल्याला काय करायचं, कॉर्ड इक्वल दाखवायचे. कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड CD. ह्या स्टेपमध्ये आपलं काय आलं होतं ते इकडे घेऊया इथे. ओके, ते इथे यूज करूया. ऍज आताच वरती दाखवलं आपण, आर्क AB इज कॉन्ग्रंट टू आर्क CD. आर्क काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आता आर्क जर कॉन्ग्रंट असतील तर हे जे कॉर्ड आहेत AB आणि कॉर्ड CD, ओके, जर आर्क इक्वल असतील तर कॉर्ड सुद्धा काय असणार आहेत, इक्वल. आता इथं आधी तो रूल लिहूया, इफ आर्क कॉन्ग्रंट then corresponding chords also congruent. ओके, जर आर्क कॉन्ग्रंट असतील तर कॉर्ड सुद्धा काय येणार, कॉन्ग्रंट. म्हणजे AB ला इक्वल कोण येणार, CD. देअरफॉर कॉर्ड, फक्त आर्क शब्द काढून काय लिहायचं, कॉर्ड लिहायचं. आर्क च्या ऐवजी कॉर्ड. कॉर्ड AB इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड CD. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. तेच तर आपल्याला पाहिजे होतं.